ज्या प्रकारे काही कार्यकर्ते हिमायतनगरमधील मुस्लिम बांधवापैकी जसे फिरोज कुरेशी भाऊ यांनी तुम्हाला बाहेरून सहकार्य केलं पक्षामध्ये प्रवेश न करता, तर नगरपंचायतीच्या जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेस यांना पक्ष प्रवेश करून घेणार तुम्ही की बाहेरून समर्थन करूनच यांना निवडणुकामध्ये उतरवून तुम्ही? सर्व त्यांच्या इच्छेवर, परंतु आम्ही त्यांना सोबत घेऊ आणि जसं आम्हाला सहकार्य केलं नगरपंचायतमध्ये सुद्धा आमच्या सोबत राहतील, खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांना निवडून आणू आणि नगरपंचायतीमध्ये काम करण्याची सर्वांना संधी देऊ, एवढंच यापासून सांगू. आणि सर एक प्रश्न की जसं तुम्ही म्हणले निवडणुका समोर पण ढकलण्यात आलेल्या आहेत, तरी मागील 4 वर्षापासून रिझल्टवर मागील 4 वर्षापासून हिमायतनगरचा शहरामधील विकास हा रखडलेला आहे. कारण नगरपंचायत ही बॉडी नसल्यामुळे. तर ज्या प्रकारे मागील आमदारांच्या कार्यकाळामध्ये काम झाले किंवा नाही झाले, जे काम विकास रखडलेला आहे ते तुमच्या कार्यकाळामध्ये पूर्ण होईल का शहराचा हिमायतनगर? मी आपल्यासमोर सांगू इच्छितो, जास्त तर काही नाही, पण माझा 100 कोटी रुपयाचा ड्रेनेजचा अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रस्ताव शासनाकडे नेणार आहे आणि इथला रस्त्याचा 100 कोटी रुपयाचा हे शासनाकडे प्रस्ताव नेलेला आहे. दोन्ही प्रस्ताव या नगरपंचायतच्या पहिले किंवा जर लवकर लागले तर अगोदर, नाही तर एखाद्या वेळेस नंतर सुद्धा हे मंजूर करून आणणार आहे आणि या चेहरा मनोरंगा बदलण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर हिमायतनगर शहरामधील मुस्लिम वार्डामध्ये तुमचा कधी दौरा असणार आहे किंवा त्यांच्या समस्याला कधी तुम्ही उत्तर देणार? कुठल्याच शहरात गेलोच नाही आणखी. आज जे आलो ते आमचे मित्र साहेबांच्या ऑफिसमध्ये चहा पाणी घेण्यासाठी आलेलो आहोत आणि प्रत्येक व्यापाऱ्याकडे जाऊन त्यांच्या समस्या विचारणार आहे आणि त्यांना भेटीगाठी करणार आहे. सगळ्या शहराचा दौरा करणार आहे. त्यामुळे आजचा दौरा हे काही नियोजित नाही, सहज चहा पाण्यासाठी आलेलो आहे.